तुमच्याकडे एवढे दिवस राहिले, त्या वेळात आमच्या इथे कितीतरी प्रॉब्लेम्स आले. मोनाजी, आय कॅन रिअलाइज दॅट. यासारख्या अडचणी तर बिझनेसमध्ये येतच असतात, पण अशा अडचणींमुळे बाकीचे व्यवहार तर थांबत नाहीत ना. आय अंडरस्टँड. डोंट वरी मिस्टर प्रकाश. हा मेसेज मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेन की तुम्ही फोन केला होतात. आणि त्यांना हे सांगा की आम्ही सगळे खूपच उत्सुकतेने नीलची वाट पाहत आहोत. हो, नक्की सांगेन. विचित्र सनकी माणसं आहेत. इतक्या मोठ्या गोष्टीला इतकं लाईटली घेत आहेत. कदाचित ते दोघं. पाहिला तुमच्या राजकुमारीची आरती ओवाळा. ती तिथे जंगलामध्ये आपल्या बापजादांचं नाव उज्ज्वल करत होती. उठा, तुम्ही का थंड पडला आहात? ती तिथे त्या लफंगी अविनाश सोबत. खूप झालं, खूप झालं. आता जर या मुलीने घराबाहेर पाऊल टाकलं तर मी हिला जीवे मारून टाकेन. घ्या, मारून टाका मला. गळा दाबून टाका माझा. मारत का नाही? हा, मारून टाका. जर आता लवकर काही हालचाल केली नाही तर माहित नाही मूर्ख मुलगी काय करेन. अरे, या गौतम बेदीचा नंबर. हा, Bedi Corporation. दिस इज चित्तरंजन प्रकाश फ्रॉम इंडिया, मिस्टर डेन. Good evening, sir. Sorry. Good morning, sir. गुड मॉर्निंग. प्लीज पुट मी टू मिस्टर बेदी. I'll check up, sir. Please do it. I have to talk to him very urgently. Tell him I'm not in town. Just make an excuse. Tell him anything, I'm not around, okay? माहित नाही हा माणूस इतका मोठा बिझनेस कसा सांभाळतो. याच्या माणसालाच माहित नाही की हा ऑफिसमध्ये आहे का नाही. Sir, Mr. Bedi has gone for urgent meeting. प्लीज कनेक्ट मी हिम टू देअर. Sir, meeting is out of town. बट वेअर? Where? Johannesburg. Johannesburg, sir. Contact him wherever he is. And please tell him that I had call from India. मी कधीपासून यांच्या फोनची वाट बघतोय आणि हे साहेब जोहान्सबर्गमध्ये बसले. नाटकं आहेत सगळे, नाटकं. मी आयुष्यात कधी इतका वैतागलो नव्हतो जितका मला माझ्याच मुलीने दिलाय. मोना बेदीला लावतो. बेदी, बेदी. हां. Maria, Hey. this is horribly dirty. Please clean it. Okay. I'll take it. You do this. Hello, Mrs. Bedi speaking. ओ मोनाजी, मी मसुरीहून चित्तरंजन प्रकाश बोलतोय. मी तर आवाज ऐकूनच ओळखलं चित्तरंजन साहेब. नशीब आमचं मोनाजी की तुम्ही आमचा आवाज तर ओळखलात. पण वाटतंय बेदी साहेब आम्हाला जांबियाला पोचताच अचानक आम्हाला विसरून गेले. असं काही नाहीये. ते तर इथे आल्यापासून मसुरीबद्दल बोलणं थांबवतच नाहीयेत. बोला, तुम्ही कसे आहात? मृणालिनी कशी आहे? सगळे ठीक आहेत मोनाजी. बस तुमची कृपादृष्टी हवी आहे. आपली श्यामली कशी आहे? ती पण ठीक आहे. फक्त नीलला भेटण्यासाठी उतावीळ झालीये. कधी पाठवताय तुम्ही त्याला? ॲक्च्युली झालंय असं की गौतम इथे आल्यापासून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यातच इतका बिझी झालाय. मी काय सांगू आता तुम्हाला. गौतम साहेब बिझी असतील, पण नील तर फ्री असेल. यायचं तर त्याला इथे पाठवून द्या. ते बरोबर आहे,
पण हे एकटे बिचारे काय करणार इथे? अर्ध्याहून जास्त काम तर नील करतोय. तुम्ही काळजी नका करू साहेब. गौतम स्वतःहून तुमच्याशी बोलेल. अरे गौतम साहेब कुठे भेटतात मोनाजी? आणि तुम्ही सुद्धा आज खूप मुश्किलीने भेटलात. आधी ऑफिसमध्ये कॉल केला तेव्हा कळलं की मोठे साहेब जोहान्सबर्गला गेलेत. जोहान्सबर्ग? आता बघा ना साहेब, त्यांना इतकं पण कळलं नाही की जाण्याआधी मला सांगून जातील. पण काय सांगू तुम्हाला, तुमच्याकडे एवढे दिवस राहिले त्या वेळात आमच्या इथे कितीतरी प्रॉब्लेम्स आले. मोनाजी, आय कॅन रिअलाइज दॅट. यासारख्या अडचणी तर बिझनेसमध्ये येतच असतात. पण अशा अडचणींमुळे बाकीचे व्यवहार तर थांबत नाहीत ना. आय अंडरस्टँड. डोंट वरी मिस्टर प्रकाश. हा मेसेज मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेन की तुम्ही फोन केला होतात. ठीक आहे. आणि त्यांना हे सांगा की आम्ही सगळे खूपच उत्सुकतेने नीलची वाट पाहत आहोत. हो, नक्की सांगेन. मृणालिनीला सांगा मी तिची आठवण काढली होती. ओके, बाय देन. बाय. विचित्र सनकी माणसं आहेत. इतक्या मोठ्या गोष्टीला इतकं लाईटली घेत आहेत. कदाचित ते दोघं नाही, इथून तर दोघं खूप खुश गेले होते. या बाबतीत मला जराही ढील द्यायला नकोय. आय मस्ट ॲक्ट क्विकली. येस. ओ, तुम्ही आहात सर? अजून कोण असणार आहे? तू अजूनही ऑफिसला गेलेला नाहीयेस. सर, अजून तर 9 देखील वाजले नाहीत. जर एका तास आधी ऑफिसमध्ये जाऊन बॅकलॉग क्लिअर करशील तर काय संकट येणार आहे? बॅकलॉग तर कालच क्लिअर केला होता सर. तुझी ही वाद घालण्याची सवय जाणार आहे की नाही? सॉरी सर. तू आता ऑफिसला जा आणि मिस्टर बेदींना हा फॅक्स कर त्यांच्या तिन्ही नंबरांवर आणि लिही, मी सगळं काम सोडून नीलची ते वाट पाहत बसलोय. इथे मसुरीचं हवामान खूपच चांगलं होतंय आणि हे लिही की लग्न जर मान्सूनच्या आधी झालं तर खूपच चांगलं आहे. त्यानंतर मला 3-4 महिने कलकत्त्यात जाऊन राहावं लागणार आहे. चांगलं झालं असतं सर जर तुम्ही त्यांच्याशी टेलिफोनवर बोलला असता. पुन्हा वाद घालतोयस? डू इट as I say, अंडरस्टँड? डू इट as I say. खूप जास्त बोलतोस तू.